नवउद्योजक धनंजय किशनराव सोनटक्के यांनी करंजी येथे गावखेड्यात शेतीपूरक पशुपालनाचा डेअरी उद्योग सुरू करून बेरोजगार तरुणांसाठी एक मोठा आदर्श निर्माण केला आहे। बालपणापासूनच त्यांना पशूंविषयी जिव्हाळा होता। ते स्वतः एक माध्यमिक शिक्षक असून शेती करत असत। त्यातूनच त्यांना पशुपालनाची आवड निर्माण झाली। म्हशीपासून दुग्ध व्यवसाय त्यांनी 2016 साली सुरू केला। त्यासाठी त्यांना महाराष्ट्राचे पशुपालन तज्ज्ञ YT पाटील यांनी आधुनिक गोठा बांधण्यासाठी विशेष मार्गदर्शन केले। 45 बाय 45 फुटाच्या गोठ्यात सीलिंग, पंखे, कूलर, थंडाव्यासाठी पाण्याचा फवारा, स्वच्छतेसाठी कॉम्प्रेसर, संगीत आदी व्यवस्था करण्यात आल्या आहेत। शेण मिश्रित पाणी साठवून ते शेतीसाठी उपलब्ध करून देण्यात येत असते। एकूणच पशूंचे खाद्य, आरोग्य, साफसफाई याची संपूर्ण काळजी घेतली जाते। याबद्दलचा सविस्तर वृत्तांत आपण पाहणार आहोत। नमस्कार, आदर्श लाईव्ह न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मी हार्दिक स्वागत करतो। सध्या आपण करंजी येथे तालुका जळकोट जिल्हा लातूर या ठिकाणी असून भगीरथी डेअरी फार्मचं या ठिकाणी अतिशय सुंदर असं नियोजन करण्यात आलेलं आहे। त्यांच्या माध्यमातून तुम्ही बघू शकता एक मोठा उद्योग या ठिकाणी उभा करण्यात आलेला आहे। आमचे सहकारी किशनजी सोनटक्के सर जे आहेत, जे आमचे सहकारी तुम्ही पाहू शकता की अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या मध्ये ते अनेक वर्षापासून काम करत असताना त्यांनी एक या ठिकाणी करंजी येथे सुंदर असा एक उद्योग सुरू केलेला आहे त्यांच्या चिरंजीव आहे त्यांच्या माध्यमातून। तर आपण त्यांची आज खास विशेष या ठिकाणी मुलाखत घेणार आहोत। आज समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत की त्यांनी हा उद्योग कशा पद्धतीने सुरू केलेला आहे, या उद्योगामागे कशा पद्धतीचा हे डेअरी फार्म त्यांनी उभं केलेलं आहे, त्याच्या मागचं प्लॅनिंग काय, कधीपासून त्यांची ही एकूण संकल्पना आहे, या सगळ्या गोष्टीवरती आपण सविस्तरपणे या ठिकाणी चर्चा करणार आहोत। सर, आदर्श न्यूज चॅनलमध्ये आम्ही हार्दिक स्वागत करतो। अतिशय सुंदर आणि सगळे सुटीत नियोजितपणे असं हे जे डेअरी फार्म जे या ठिकाणी उभं केलेलं आहे, तर याबद्दलची जी संकल्पना आहे ती कशी सुचली आपल्याला, किंवा आपण ही सुरू कशी केली, काय सगळ्यात अगोदर आपला थोडक्यात परिचय। मी किशनराव गणपतराव सोनटक्के, जवळजवळ मी 2006ला मी रिटायर झालेला आहे। आता आपण आपल्या रिकाम्या वेळेमध्ये काय करावं अशा उद्देशानं मी या ठिकाणी आमचा मुलगा धनंजय सोनटक्के त्याला अगोदरच थोडं जनावरांविषयीचं थोडं प्रेम असल्यामुळं मी काय केलं की हे या ठिकाणी गाय जनावराचा किंवा म्हशीचा गोठा आपण आधुनिक पद्धतीचा गोठा की ज्या ठिकाणी सगळ्या सुसज्ज सोयी असावा, की उन्हाळ्यामध्ये सुद्धा या ठिकाणी जनावरांना कूलर या ठिकाणी आहे, दोन्ही साईडला कूलर बसवायची आमची सोय आहे। त्याच्यानंतर वर पाण्याचे पाठीवर फवारा बसवलेला आहे। तिथे 5 मिनिट चालू केल्यानंतर सगळा गोठा थंडगार होतो आणि कूलर असते, म्हणजे उन्हाळ्याची सुद्धा तीव्रता या जनावराला फासत नाही आणि उन्हाळ्यातसुद्धा आमच्या जनावराचं दूध कमी होत नाही। अशा प्रकारचा आधुनिक गोठा आम्ही या ठिकाणी तयार केलेला आहे। पाण्याची सोय तिथं इकडे मोठा हौद आहे, जवळजवळ 1 दीड टँकरचा। इकडे नळाची योजना आहे पाठीमागे इकडच्या साईडला, आणि जनावरांचा खाद्यासाठी म्हणून आम्ही त्या ठिकाणी मोठं एक गोडाऊन तयार केलेलं आहे की ज्याच्यामध्ये गुळी आहे, वर्षभराची गुळी आहे, ते कडबा आहे। आणि आमच्या घराच्या पाठीमागच आम्ही काय केलेलं आहे, बाजूलाच असं घर बांधलेलं आहे जुळून, त्या घरातून सुद्धा आम्हाला सगळे खिडकीमधून सगळे जनावरं दिसू शकतात। आणि पाठीमागं गवत लावलेलं आहे, गजरा गवत, ते गाजर गवत आणि कडबा हे दोन्ही आम्ही एकत्र करून कुट्टी करतात आणि कुट्टी केल्यानंतर 2च टाईम आम्ही जनावरांना खाद्य घालतात। अशा प्रकारे आमचं हे नियोजन आहे। निश्चितपणे खरंच कौतुक करण्यासारखं हे एकूण काम आपल्याला पाहायला मिळतं। तरुणांना खरोखर प्रोत्साहन मिळणारं, मोटिवेशन मिळणारं असा हा उद्योग याने अतिशय खेडेगावामध्ये त्यांनी सुरू केलेला आहे। तरुणांना लाजवेल अशा प्रकारचं काम या ठिकाणी आपण पाहू शकता। आपण ज्यांनी हे सगळं काम ते पाहता स्वतः त्यांना अनुभव घेतलेला आहे, धनंजय सर त्यांच्याशी सुद्धा आपण त्याच्या करू। सर, तुमची ही संकल्पना तुम्हाला कशी सुचली आणि ही कधीपासूनची तुमची आवड आहे? सगळ्यात अगोदर तुमचा परिचय द्या आणि तुम्ही काय करता, हे तुमचं शिक्षण वगैरे याच्याबद्दलची सुद्धा आपल्या सगळ्या प्रेक्षकांना तुम्ही थोडक्यात माहिती। नमस्कार सर, माझं नाव धनंजय किशनराव सोनटक्के। मी इथंच प्राथमिक शिक्षक म्हणून शाळेवर मातोश्री माध्यमिक विद्यालय संस्थेमध्ये कार्यरत आहे। आणि मला लहानपणापासूनच जनावरांची खूप आवड होती आणि मी कुठेही जर गेलं तर जनावर जर बघितलं तर मला बघावंच असं वाटतं आवडीनं। मग आपल्याला आपली शेती इथंच आहे, परत आईवडील इथंच आहेत, शाळा पण इथं आहे। मग आपण काय करायचं, तर शेतीला जोडधंदा म्हणून आपण काय करायचं की आपल्याला जनावर शाळून मी काय करायचं, जनावरांच्या ह्याच्यामध्ये सहभाग म्हणून। आणि मी एका म्हशीपासून 2016ला मी आज जवळजवळ 8 ते 9 म्हशी आणि त्या मशीनच्या
त्याचे चांगलं ब्रीडवर काम करून मी गावरान म्हशीला चांगलं सीमन भरून आज मी हे 2024 मध्ये माझ्या एकूण 6 गाडी चांगल्या तयार केल्या आहेत मी माझ्या स्वतःच्या गोट्यावर. आता या गोट्यामध्ये एकूण किती म्हैस वगैरे आहेत आणि त्यांचं कशा पद्धतीचं सगळं नियोजन तुम्ही करता? आमच्या गोट्याचं सकाळी 5:30ला काम सुरू होतं. सकाळी 5:30ला उठल्यानंतर अगोदर शेण जमा करायचं, त्याच्यानंतर गव्हाण साफ करून घ्यायचं आणि गव्हाण साफ करून घेतल्यानंतर त्यांना आम्ही जे केलेला TMR पद्धतीने जे चारा आहे हिरवा सुका वाळ्या जवळजवळ एका जनावराला 6 किलो सुका आणि 6 किलो हिरवा अशा पद्धतीने 12 किलो चारा आणि दुधाच्या ह्याच्यामध्ये दुधाच्या पट्टीमध्ये अर्धा त्यांना खुराक असं ते आम्ही TMR पद्धतीने त्यांना सकाळी देतो खायला. दूध काढण्याच्या अगोदर आम्ही 1 तास 1.5 तास अगोदर त्यांना खायला देतो पूर्ण. या ठिकाणी किती तुम्ही दूध कलेक्ट करू शकता आणि हे दूध काढण्याची पद्धती काय? आम्ही मिल्किंग मशीनचा आपण वापर करत नाही. आम्ही हाताने दूध काढतो मी आणि आमची माम दोघं. दोघांच्या माध्यमातून हा, दोघांच्या माध्यमातून. एकूण किती म्हशी आज दूध देणार आज आहेत? आज दूध देणार आमच्याकडे 7 म्हशी आहेत, बाकीचे यायला झाले लागू त्याच्या आरोग्याची कशी पाहिजे? त्यांच्या आरोग्याची सर त्यांना आम्ही माझ्या गोट्यावर जनावर आल्यापासून माझ्या गोट्यातून जाईपर्यंत त्यांना आम्ही 12 महिने मिनरल मिक्सर हे कंटिन्यू दररोज 100 ग्राम वापरतच असतो. त्याच्यासहित वासरासहित सुद्धा 1 ते 1.5 महिन्यापासून आम्ही वासरात सुद्धा मिनरल मिक्सर चालू करतो. बेस्ट टाकतो. वेटेरिना कंपनीच्या स्टँडर्ड कंपनीने मिनरल मिक्सर वापरतो. ओके. निश्चितपणे आपल्या मागच्या चर्चेमध्ये आपण सांगितलं होतं की आम्ही काही म्हशी ज्या आहेत कत्तलखान्याकडे जातो. अशा 2 म्हशी आणले सर. तुम्ही आणलेलं असं हो. सांगितलं, त्याच्याबद्दल जरा माहिती. मी असं सहज बाजारात गेला असताना सर एकदम चांगल्या क्वालिटीच्या जी की शेतकऱ्यांनी दूध काढून त्यांना पूर्ण त्याचं शरीर जे आहे पूर्ण उद्ध्वस्त केलं होतं अशा म्हशी जर आपण त्या शेतकऱ्यांच्या कत्तलखान्यात दिल्या होत्या त्या म्हशींना मी जास्त पैसे देऊन मी ती म्हशी माझ्या इथं घेऊन आलेलो आहे आणि स्वतः मी आणल्यानंतर 5व्या 6व्या दिवशी त्या म्हशीने मला 1 ग्लासपासून दूध जवळजवळ 4 लिटरपर्यंत ते दूध आतापर्यंत मला दिलेलं आहे. पण ही तुम्हाला आत्मविश्वास कसा वाटला की ही म्हैस जास्त दूध देऊ शकेल? कारण स्वतःवर आत्मविश्वास असल्यावर आपण काही करू शकतो. आत्मविश्वास स्वतःवर पाहिजे. मी काही करू शकतो की स्वतः मी दुसऱ्या कुणाचा निर्णय घेणार नाही. अच्छा, कुठल्या जातीच्या म्हशी आपल्याकडे अवेलेबल? माझ्याकडे मी पहिल्या सुरुवातीला गावरान केलं, परत आता मुर्रा मध्ये मिक्समध्ये मुर्रा आहे. किती आहे? मुर्रा 5 आहे, गावरान 3 आहे, मिक्समध्ये 3 आहे. गावरान आणि मुरामध्ये काय फरक वाटतो? काही फरक नाही, फक्त लोकांचा भास आहे की मुर्रामध्ये जास्त दूध देते. पण मी सांगतो की मुर्रा म्हशी बरोबर आपली गावरान म्हशी पण दूध जास्त देऊ काही शकते. फरक त्याच्यात? काही फरक नाही. आपल्या मॅनेजमेंटमध्ये प्रॉब्लेम कुठे होतो? फक्त आपल्या मॅनेजमेंटमध्ये प्रॉब्लेम. म्हणजे त्यांना खाऊ पिऊ घालण्यामध्ये, त्यांची काळजी घेण्यामध्ये. त्यांची जी करण्याची पद्धत आहे ती चुकीची. जवळजवळ जनावर कशीही जर माहीत आहे सर तिला आपण सकाळी जर पोटभर चारा दिलं तर जवळजवळ तिला दिवसाला 8 तास तर रोज करण्यासाठी आपण मोकळं सोडलं पाहिजे. पारापारला 5-5 मिनिटं येणं शेडमध्ये त्यांना चारा टाकणं ही चुकीची पद्धत आहे. जनावरांच्या जवळ आपण यायचंच नाही दिवसभर. सकाळी याचा काम झाला का गोट्यातून बाहेर जायचं. कारण जनावर जर आपण गोट्यात आलो जनावरला काय वाटतं की आपण का आणलं की मला मग लगेच रोज रवण करायचं बंद करते आणि लगेच उभा टाकते. जनावर जर एक वेळेस उभा टाकलं तर जवळजवळ 1 ते 1.5 तास जनावर खाली बसत नाही किंवा रोज करते. त्या टाइमच्या पिरियडचा लॅक्टेशन जो काळ आहे जनावरचा तो पूर्णपणे त्या ठिकाणी थांबतो असं माझं. गोट्याची स्वच्छता करण्यासाठी काय काय उपाययोजना? गोट्याची स्वच्छता करण्यासाठी सर मी फिनाईल वापरतो आणि STP कॉम्प्रेसर आहे धुण्यासाठी 2 टाइम सकाळी आणि संध्याकाळी. म्हशी पण धुतो. म्हशी फक्त टेम्परेचर नसेल जर वातावरण थंड असेल तर फक्त खालचं धुवून घेतो आणि जर उन्हाळा असेल तर दररोज 2 टाइम स्वच्छता. पण ही संकल्पना तुम्हाला कुठून सुचली? म्हणजे कसं का वडिलांच्या याच्यामध्ये वडिलांच्या guidance याच्यामध्ये असणारच आहे. हो. पण तरी सुद्धा तुम्हाला हे मला एक एकदम माझी एक जिद्द होती सर की आपण काहीतरी करून दाखव. लहानपणापासून मला जनावरांची आवड ज्या विषयामध्ये आवड आहे त्याच्यामध्ये जर आपण चांगलं काम केलं ते होईल म्हणून मी हळूहळू. पण आजचा तरुण आहे नोकरीच्या मागे लागतो वेगवेगळ्या पद्धतीने इंजिनियर व्हायचं, डॉक्टर तर व्हायचं. आताच्या- तुम्ही मात्र एकदम म्हशी सांभाळायचं, दूध काढायचं, हे जे कन्सेप्ट वेगळी तुम्ही जे डेव्हलप केली आहे त्याच्याबद्दल जरा चर्चा करा. म्हणजे मला आवड असल्यामुळे मी ह्याच्याकडे वळलो. लहानपणापासून. लहानपणापासून माझा उद्देश होता की आपण काहीतरी करावं. कारण जवळजवळ मी जगापेक्षा वेगळं काहीतरी करून दाखवा. लोक जे म्हणतात की दूधधंदा हा फार तोट्याचा आहे, फार कष्टाचा आहे, ह्याच्यामध्ये जर आपण आधुनिक पद्धतीने जर काम केलं तर त्या ठिकाणी सक्सेस होऊ शकतं. आणि सकाळी 2 तास आणि संध्याकाळी 2 याला म्हणजे ह्या धंद्यामध्ये काही जास्त मेहनत पण नाही. जर टेक्निकलनं केलं तर 2 तास सकाळी 2 तास 2-2.5 तास संध्याकाळी 2 तास आपण दिवसभर कुठेही जाऊ शकतो. काय असेल हे एकूण दूध किती कलेक्ट होतं त्याचं एकूण म्हणजे प्राईस काय मिळते तुम्हाला किंवा कशा पद्धतीने पुढे घेऊन तर आता सगळ्या जर म्हशी आमची दूध दिलेलं आहे आता तर 40 लिटरपर्यंत कलेक्शन होतं दिवसात. एका टाइमला दिवस 9 दिवसात सकाळी 20 ते कुठे तुम्ही विक्री करता इथं किंवा आमच्या गावापासून 2 किलोमीटर कोळणूर म्हणून गाव आहे. तिथे एरिकीची मुळे यांची डेअरी आहे. तिथे मुळे यांच्या डेअरीला आम्ही देतो.
टोटल मग किती म्हणजे आम्हाला 65 रुपये प्रमाणे त्या ठिकाणी दर मिळतो सर, चांगल्या क्वालिटीचं. आम्ही त्याच्यामध्ये एक पण थेंब पाणी टाकत नाही, जे काय जसं इथून काढतो तसं तिथे देतात. त्याच्यामध्ये आपल्याला लाभ कितीपर्यंत? तर आता आपण जर स्वतः घरी काम केलं तर आपल्याला एक 40% पर्यंत आपल्याला फायदा होईल. 60% 60% आपण खर्चमध्ये लावू शकतो. निवड नफा 40% लावू शकतो. नोकरीपेक्षा व्यवसायामध्ये तुम्हाला जे आवड आहे आवड आहे. ते खूपच चांगली गोष्ट आहे. किंवा तारा असेल ते स्वतः तुम्ही उपलब्ध केलं, शेती वगैरे तुमच्याकडे किती म्हणजे कशा? माझ्याकडे पण 14 एकर शेती आहे. त्याच्यामध्ये आमच्या इथं 3 एकर आणि चारा तुम्ही हे केला जाणार 3 एकर म्हणजे एक जवळजवळ 2-3 गुंठे 4 प्रकारच्या आमच्या जाती आहेत गवताच्या. निवेटिंग आवड आहे, त्याच्यानंतर सुपर नेपियर असे वेगवेगळ्या चांगल्या क्वालिटीच्या जाती आम्ही लावलेल्या आहेत जनावर. खाण्याच्याबरोबर धान्य वगैरे जनावरांना देतात? आम्ही स्वतः आम्ही बाजारातून विकत आणलं नाही खोराक. आम्ही गिरणी आहे आमच्या घरी, आम्ही सगळा माल विकत घेऊन त्या ठिकाणी तयार करतो. ओके. तर निश्चितपणे आज तुम्ही बघा की एक नवतरुण या उद्योगामध्ये आहे. डेअरी फार्म निर्माण करून किंवा त्याच्या माध्यमातून हा उद्योग उभा करण्याचा खेडेगावामध्ये खूपच एक कौतुकास्पद गोष्ट तर आहे. पण सगळ्या तरुणांना लाजेल अशा पद्धतीचं काम आहे. कारण आज बघू शकता एवढी मोठी बेकारी या देशामध्ये वाढलेली असताना आणि सगळे लोक म्हणतात नोकरी लागत नाही, धंदा नाही, हे नाही, अशा प्रकारचे निराशावादी वातावरण तयार होत असताना एका तरुणाने अतिशय उत्कृष्टपणे नियोजित पद्धतीने आपल्या वडिलांच्या माध्यमातून हे सगळं उभं केलेलं आहे. ते सगळं आपण या ठिकाणी चर्चा करत असताना मला दुसरा एक महत्त्वाचा विषय या ठिकाणी विचारला आहे की सर यांच्या काळजी घेण्यासाठी तुम्ही काही वेगवेगळे जसं उपाययोजना केलेला आहे, साफसफाईचं केलेलं आहे, त्यांची वेगवेगळे सकाळी मारलेले आहे, वरती फॅन वगैरे तुम्ही लावले वेगळ्या पद्धतीने, उन्हाळ्याचे वेगळे आहे ना, कूलर पण व्यवस्था आहे. त्याचबरोबर इथे एक नवीन तुम्हाला एक म्युझिकल काहीतरी सिस्टीम दिसते. याचा काय कशा पद्धतीने उपयोग होतो? तर सकाळी तर आपण जसं आपल्याला आपण घरी जाण्याची लावतो, जसं आपलं मन प्रसन्न होतं की नाही, तसं जनावरांना आपण सकाळी सकाळी तर देवाचे म्हणा किंवा त्यांनी खात असताना जर चांगले जर काही गाणी लावली तर त्यांची जी शरीरातले जे हार्मोन्स आहेत ते हार्मोन्स एकदम विचलित होणार नाही. एकदम शांत एकाग्रतेने चारा खाऊन जनावर पाना पूर्णपणे दुधावर येतं. ही संकल्पना मी म्हणजे हा प्रयोग तुम्ही कुठून ऐकला का? मी ऐकलं होतं आणि मी स्वतः ऐकल्यानंतर मी पुन्हा माझ्या बोटावर मी चालू केलं. त्याचा तुम्हाला फायदा झाला. 1 ते 1.5 लिटर आमचं पूर्ण मशागत संपूर्ण दूध वाढलेलं आहे. म्हणजे जनावर सुद्धा म्युझिक ऐकण्यामध्ये इंटरेस्ट असतो असं तुम्हाला म्हणायचं आहे. कारण त्यांची जी स्मरणशक्ती असते ते पूर्णपणे एकाग्र होते आणि जेव्हा जनावर एकाग्र होऊन चारा खाते तेव्हा त्याचे जे पूर्ण हार्मोन्स आहेत ते एकदम चांगले हे क्रिएट होतात आणि जनावर काय करतं पूर्ण शरीर मोकळं सोडून पाना आपल्याला भरपूर प्रमाणात सोडून देतो. निश्चितपणे तुम्ही अतिशय उद्योग हा सुरू केलेला आहे दूध डेअरीच्या माध्यमातून. त्या तरुण मुलं आहेत जे निराशावादी तरुण आहेत किंवा खेडेगावातले काही तरुण आहेत, मुंबई पुणे किंवा कुठे बाहेर जातात आणि काहीतरी नोकरी म्हणा काहीतरी करून आपला उदरनिर्वाह करण्याचा प्रयत्न करत असतात. तर अशा माध्यमातून या सगळ्या तरुणांना हे अशा प्रकारचे जे उद्योग तुम्ही केलेले आहेत तर याच्यातून त्यांना काय सांगू शकता किंवा कशा प्रकारचं मार्गदर्शन करू तरुणांना? माझं एकच म्हणणं आहे तरुणांना की आपण बाहेर कुठेही कामाला न जाता आपण आपल्याला ज्या क्षेत्रामध्ये आवड आहे त्या क्षेत्रामध्ये आपण तो व्यवसाय निवडावा आणि करावा. दुसऱ्याच्या इथं मग आपण जर मजुरीचं काम करण्यापेक्षा स्वतः आपण काम करून मालक जर झालो तर त्या ठिकाणी निश्चितपणे पुढच्या काळामध्ये या आधुनिक गोट्याची तुम्ही जी निर्मिती केलेली आहे पूर्ण आधुनिक तंत्रज्ञान या ठिकाणी वापरले, पुढे प्रशिक्षण वगैरे याचं तुम्ही घेतलं? नाही सर, मी प्रशिक्षण घेतलं नाही. पण आतापर्यंत मी महाराष्ट्रातील जवळजवळ 450 गोट्याचं मी निरीक्षण केलेलं आहे आणि 450 गोट्यामध्ये तर काहीतरी वेगळं राहते. कुठेतरी आपण जर गोटा भाग गेला तर आपल्यापेक्षा वेगळं कोणीतरी त्याच्या कल्पनेतून काही ना काहीतरी करू शकतं असं मी बघत करून मी ही संकल्पना पूर्ण करून माझ्या गोट्यावर आणली. आता इतर सगळ्या गोट्यांमध्ये आणि आपल्या गोट्यांमध्ये तुम्हाला काय फरक जाणवतो? सर इथं आहे ते स्वतः काम करतो. इथं काही मी दुसऱ्या म्हणजे असं काही दुसरं येऊन कोणी करू असं काही नाही. मी स्वतः मालकाने स्वतः गडी असं बघितलं आम्ही तुम्ही स्वतः दूध काढत होते. मी सगळं 4 ते 5 मिनिटामध्ये एक बकेट भरून तुम्ही सर, कारण कसं आहे 7 मिनिटाच्या अगोदर दूध काढणं हे सगळ्या जरुरीच आहे त्या काही जनावर. कारण 7 मिनिटाच्या नंतर तिचा पाना पूर्णपणे उतरून जातो. आपण 7 मिनिटाचं दूध काढता आपल्याला म्हणाल तसं जेवढा त्या पूर्ण दूध तुम्ही आपल्याला झोपून येईल. गाई पालन पण केलं जातं, त्यांचं पण दूध केलं. तुम्ही मात्र इथं म्हशीला प्राधान्य दिल्याचं काय झालं? तर गायचा कसं आहे गायनं जरा संसर्गजन्य रोगाचं प्रमाण जास्त आहे आणि म्हशीला नाही तेवढं. म्हणजे मेंटेनन्स जे आहे ते म्हशीला कमी आहे, गायला पण जास्त आहे आणि म्हशीचा दुधाचा रेट पण जास्त आहे आणि त्याच्यामुळं म्हशी नवीन काही प्रॉडक्ट करण्याचा असं काही प्लॅन बनवतो? नाही सर, प्लांट आहे पण कसं आहे सर आमच्या घरी दुसरे कोणी काम करत नसल्यामुळे आता एकट्याला पूर्ण सगळं होत नाही. त्यामुळे मी पुढचं आणखी काही ठरवलं नाही. मेंटेनन्स असेल किंवा काय ब्रीडिंग वगैरे असेल तर याच्याबद्दलची काय जरा माहिती? तर आपण चांगल्या आपल्या गावरान म्हशीला किंवा मोरा म्हशीला चांगल्या वळूचं सीमन वापरलं
तर आपण त्यापासून आपण चांगला रेडी आपल्या त्या ठिकाणी आपण तयार करू शकतो. आणि एकूण मेंटेनन्स वगैरे एकूण मेंटेनन्स म्हणलं फक्त जनावरांच्या म्हशीच्या बाबतीत म्हणलं तर जेव्हा आपण जसं माणसाला आपल्या माणसाचं जसं पोट चांगलं म्हणतात ना, तर पोट चांगलं असेल तर आपलं पूर्ण शरीर चांगलं असेल. त्याच पद्धतीने जनावरांचं पण आहे. जनावरांची जर आपण एकदम पोटाची जर व्यवस्थित काळजी घेतली तर त्या ठिकाणी जनावर कधीही बिमार पडणार नाही. आम्ही त्यासाठी काय करतो की आठवड्यातून 2 दिवस एक 50-50 ग्राम आपण खुराकामध्ये आपण खाण्याचा सोडा जनावरांना जोपर्यंत दूध चालू आहे तोपर्यंत त्या ठिकाणी देतो. आणि त्याच्यानंतर 4-4 महिन्यांना आम्ही जंताचा डोस. सगळ्यात महत्त्वाचा दूध व्यवसायामध्ये म्हणलं तर जंत निर्मूलन. आपली शेतकरी काय करतात सर, जोपर्यंत दूध देते तोपर्यंत दूध काढून घेतात, पण तिच्या शरीराचा किंवा तिच्या पोटाचा कधीही विचार करता येईल. जोपर्यंत तिला दूध देते तोपर्यंत फुल खुराक देतात आणि नंतर बंद करता येते. पण तसं नाही. आतापर्यंत सर कसं आहे, माझी म्हैस जवळजवळ 8 ते 9 महिन्यापर्यंत माझ्या म्हशी आज गोट्यावर दूध दिले आहे. फक्त मला 1च महिना त्या ठिकाणी मेंटेनन्स आहे आणि वर्षातून मी 3 वेळा जंत निर्मूलन करतो. गावांसाठी वेगळं आहे सर जंत निर्मूलनच्या गोळ्या आणि दुधावर जनावरांसाठी वेगळं आहे. आणि सर मी जन्मलेला वासरा पहिला डोस 5-10 ml 20 दिवसाला देतो आणि परत दर महिन्याला जोपर्यंत त्याचं वजन जवळजवळ 16 ते 17 महिने होत नाही त्याचं वय, तोपर्यंत मी त्याला दर महिन्याला 10 ml 15 ml अल्बेंडाझोलचा डोस देतो. काल परवा आम्ही 20-22 गोडामध्ये अगोदर गोडा नव्हता आम्ही यंदा, कारण जनावर सुक्या चाऱ्यावर गोटा पूर्ण आहे. कारण जनावराचं पोट सुक्या चाऱ्यामुळे चांगलं असतं. जोपर्यंत आपण सुका चारा देत नाही तोपर्यंत आपल्या एसएनएफ फॅट पण वाढत नाही दुधात. त्याच्यामुळे TMR पद्धतीने दिले तर कधी चांगलं. आणि कुट्टी केल्यानंतर प्रति 50 ग्राम ह्या हिशोबाने आपण त्यांना मीठ जनावरांना 12 महिने देणं गरजेचं आहे. कारण क्षाराचं प्रमाण शरीरात असणं खूप गरजेचं आहे दुधाळ जनावराचं. त्यामुळं आम्ही त्या कुट्टी केल्यानंतर त्याच्यामध्ये आम्ही 1 अर्धा किलो आला खडे मीठ टाकतो. कारण की आपण जसं चीज वगैरे खाताना आपल्या तोंडाला पाणी येते नाही, जनावर चारा खाताना एखादी जरी मिठाचा खडा आला तर त्याच्या तोंडामध्ये लाळेचं प्रमाण जास्त होतं आणि पचनक्रिया त्या ठिकाणी काय होते, त्याची रवंथ करण्याची प्रक्रिया वाढते आणि ते पूर्ण पचन त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे होते. कारण लाळ ही काय होते अति प्रमाणामध्ये शरीरामध्ये जाते त्या मिठामुळे आणि जनावर पटपट त्या ठिकाणी रवंथ करते. अशा पद्धतीने त्या ठिकाणी पोट ते चांगलं राहते. आणि जनावरांच्या शेणावर आपण ओळखायचं की शेण जर पातळ पडलं तर ओळखायचं की आपण जनावरांच्या शेणावर काय करतात? शेणाचं काय नसेल, शेण आम्ही सध्या ठेवलेलं आहे शेतीमध्ये टाकतो. शेणावर ओळखाय की जनावरचं पोट कसं आहे. शेण जर पातळ पडत असेल तर ओळखायचं की ऍसिडिटीचं प्रमाण जास्त झालेलं आहे शरीरामध्ये. कारण आपण जे सरकी पीठ देतो किंवा धान्य जे खायला देतो, जसं आपण आंबट केलं तर खाण्यात आपल्याला ऍसिडिटी होते, तसं जनावराला सरकी पीठ त्या मार्फत त्या ठिकाणी ऍसिडिटीचं प्रमाण काय होतं त्या ठिकाणी शरीरामध्ये वाढते. ती जर कमी करायचं झालं तर आपल्याला आठवड्यातून 2 दिवस 50-50 ग्राम आपण खायचा सोडा त्यांना कंपल्सरी देणं गरजेचं आहे. त्यामुळं दुधाचं प्रमाण बी चांगलं वाटतं, रवण चांगलं करतं आणि जनावरांची प्रतिक्रिया ही सगळ्यात चांगली होती आणि जनावर चांगलं सुदृढ आणि चांगलं असतं. ह्याच्यामुळे सर जरा दुधाळ जनावरांच्या शरीरातले जे खनिजाचं प्रमाण आहे किंवा आपण म्हणतो की जनावर आमचे चप्पल खातं, माती खातं, त्याच्यानंतर काही मेन प्लास्टिकचे पिशवी खातं, तर हे जर आपण दर 12 महिने दर हे त्यांना 100 ग्राम जर दिलो तर त्या ठिकाणी जनावर आपलं काहीही खाणार नाही किंवा कोणतीही वस्तू हे करणार नाही. त्याच्यानंतर हे आहे सर बेस्ट काप. की जन्मल्या वासराला आपण काय करायचं, दररोज 50 ग्राम याप्रमाणे 2 टाइम द्यायचं. सकाळी 50 ग्राम आणि संध्याकाळी 50 ग्राम. ते 1.5 महिन्याच्या नंतर जेव्हा तो खुराक खातो तेव्हा. आणि सर हे पूर्ण प्रोडक्ट आम्ही स्टँडर्ड व्हेटरिना कंपनीचे शिवम मेडिकल जळकोट या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी त्यांनी मागून आम्हाला देतो. अतिशय सगळ्यांना भावेल अशा पद्धतीचं हे उद्योग यांनी आपल्या करंजी या खेडेगावामध्ये त्यांनी सुरुवात केलेली आहे. सगळ्याच तरुणांना लाजेल अशा पद्धतीचं काम आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. सगळ्या गोट्यामध्ये बघा जवळपास तिथे सगळ्या मशीनचं किती काळजी पद्धतशीर घेतली जाते आणि त्याची आणि आपल्याला बऱ्याच तरुणांना आपल्या शेतकऱ्यांची जर अवस्था बघितली पूर्वीच्या काळात हे जनावरं राखणे किंवा त्याची काळजी घेणे अशा प्रकारचे त्यांना एक लाज वाटायचा असा त्यांचे काम होतं. पण हे स्वतः या ठिकाणी तुम्ही बघता गोट्यामध्ये त्या शेण असेल किंवा दूध काढणं असेल किंवा साफसफाई असेल ते स्वतः या ठिकाणी करतात. म्हणजे किती स्वतः मन लावून या ठिकाणी काम करत असल्यामुळे निश्चितपणे कुठल्याही कामावरती आपण प्रेम केलं पाहिजे आणि ते मन लावून केलं पाहिजे. निश्चितपणे त्याच्यामध्ये आपण सफलता प्राप्त करू शकतो हे त्याने आज या भागीरथी डेअरी फार्मच्या माध्यमातून त्याने सिद्ध करून दाखवलेलं. निश्चितपणे आपल्या सर्वांना या संदर्भामध्ये आपलं काही कॉमेंट असतील प्रतिक्रिया असतील तर निश्चितपणे आपल्या कॉमेंटमध्ये तुम्ही सांगायचे आहे. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हेही आम्हाला कळवा आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत तरुणांपर्यंत हा व्हिडिओ जाईल याची सर्वांनी या ठिकाणी विनंती करतो आणि इथे थांबतो. धन्यवाद.